हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळीच मस्त असं तुमचं स्वागत आहे. तर आज आहे संस्कृतीचा बड्डे आहे, म्हणजेच माझ्या जावेच्या मुलीचा बड्डे आहे. तर मी आज केक बनवणार आहे. तर केकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा आधी सगळी माझी कामं करून घेते. भेंडीची आज भाजी बनवणार आहे सकाळी. संध्याकाळी वहिनी बोलल्या की बाहेर जायचं जेवायला, म्हणजे संस्कृतीने पण मेसेज केला होता की संध्याकाळी बाहेर जायचं जेवायला. आणि ते आम्ही जातोच, म्हणजे कोणाचा जरी बड्डे असेल तरी दादांची फॅमिलीने आम्ही एकत्र मिळून असं बाहेर जेवायला जातो. तेवढंच जरासं फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड होतो आणि म्हणजे मग असं काहीतरी वेगळं खाण्याचा मौका येतो. जास्त काय असं हॉटेलला जात नाही, कधी कोणाचा बड्डे असेल तरच. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ते दाखवते. इथे केक, इथे चॉकलेट केक बनवणार आहे मी. तर हे सगळं प्रीमिक्स मी एकत्र करून घेतलं. आता मस्त अर्धा किलोचा केक बनवणार आहे, जास्त नाही. आणि तो फक्त असं चॉकलेट बनवणार आहे, जास्त असं क्रीमचा वापर नाही करणार. तर इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. तर ते चॉकलेट घेतलं, क्रीम पण फेटून घेतली. क्रीम बघा की म्हणजे जास्त पण नाही आहे, कमी आहे. अर्धा किलोला खूप लागते क्रीम, म्हणजे जवळजवळ 200 ml तरी क्रीम लागते. म्हणजे अशी विदाऊट फेटता आधी 200 ml लागते. तर ती मी घेतलेली आहे. इथे मस्त केक बेक करून घेतला. तो मगाशी जो सांगितला तोच केक इथे बेक करून घेतला. केक बेक झालेला आहे. थंड झाल्याशिवाय केक बनवायला घ्यायचा नाही, कारण की ना थंड झाला ना केक तर मग चांगलं असं मस्त असं मुरतो. आणि मी ना माझ्या पोळपटावरतीच बनवते, कारण की ना आज एकच केक आहे आणि मला कसं प्रॅक्टिस आहे, टर्न टेबलची काही गरज नाही. त्याच्यामुळे मी आज इथे पोळपट घेतला, त्याच्यावरती कपडा ठेवला आणि ह्याच्यावरती मस्त असं झटपट पटापट असं केक बनवते. तसं तर मी पहिल्यांदा केकची ऑर्डर पण घ्यायची, आता अलीकडे बंद केले, कारण की परवडतच नाही. आणि माणसं अलीकडे लोकांना जर सांगितलं ना की घरगुती चांगले असतात केक, तर ते लोकांना आवडत नाही. बेकरीचे केक आवडतात. म्हणजे आपण घरी एवढं हायजीन मेंटेन करून केक बनवतो तर ते लोकांना नाही दिसत, फक्त प्राईस दिसते. त्याच्यामुळे मी आता जास्त ऑर्डर घेत नाही. तर इथे मस्त असं आपलं चॉकलेट केक थोड्याच वेळात आता रेडी होते. बघू शकता मस्त असं केक, पर्कचे चॉकलेटचे यूज केलेत. त्यानंतर थोडंसं मस्त असं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे अर्धा किलोचं. आणि जो मी खाली बेस घेतला ना तो 1 किलोचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला केक तिथे छोटा दिसतोय. तर इथे मी आता नंतर थोड्या वेळानंतर नाव लिहिते. आधी पहिल्यांदा सुकू देत नाही, तर आता जर लिहिलं ना तर परत ते म्हणजे चॉकलेटमध्ये ब्लॅक होईल ते पूर्ण. तर आता दुपारची वेळ झालेली आहे. आता संध्याकाळची इकडे मुंबईमध्ये एवढी गरमी वाढली आहे ना, तर मी तुम्हाला आता झटपट अशी इथे चिकूचा मिल्कशेक बनवून दाखवते. तर हे चिकू मी परवाच्या दिवशी मार्केटवरून घेऊन आली, पण ना ह्याला बिलकुल अशी चव नाही आहे. आणि आताचे फ्रूट्स खूप महाग झालेत, कारण की आता हे कसं रोजा वगैरे चालू झाले ना, तर त्याच्यामुळे फ्रूट्स महाग झाले. तर मी अर्धा किलोच घेऊन आलेली. तर असे 2-3 खाऊन झाले आणि बघते तर बाकीच्यांना अशी चवच नव्हती, म्हणजे असे बेचव लागत होते. जसे गोड लागतात ना तर तसे नव्हते. तर ते मी चिकू इथे मस्त असे सोलून घेते, त्यातल्या बिया काढून घेते आणि वरची जी साल आहे ना तर ती काढते, हातानेच काढते. तुम्ही चमच्याने काढलात तरी चालेल. तर इथे मी सगळे काढून घेते आणि मस्त असे हे सगळे चिकू घेतलेले ना तर त्याचा असा मिल्कशेक बनवते. संध्याकाळची चहा प्यायची इच्छा होत नाही, कारण की ना गरमी एवढी वाढलेली आहे. त्याच्यामुळे ना असं काहीतरी थंड ज्यूस वगैरे, किंवा मी असं काहीतरी कधी ओरिओचा मिल्कशेक असं काही ना काहीतरी बनवत असते. तर मंथन पण आता स्कूलवरून येईल, तर त्याला पण ते म्हणजे त्याला असं काही ना काहीतरी प्रकार आवडतात. तर गोड नव्हतं ना चिकू, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं साखर टाकते. ऑप्शनल आहे तुमच्यावरती, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नसेल टाकलात तरीही चालेल. तर त्याच्यानंतर इथे वेलची पावडर जी मी करून ठेवलेली आहे तर ती टाकून घेते. वेलची पावडर मी डायरेक्ट एकदम करून ठेवते, म्हणजे असं टेन्शन नाही राहणार. त्याच्यामुळे थोडीशी वेलची पावडर टाकली. थोडंसं दूध टाकायचं, नॉर्मल टेम्परेचरवरचं हे दूध टाकलेलं आहे. नंतर जे मी आहे ना ते थंड दूध टाकते. पहिल्यांदा थोडंसं दूध टाकून मस्त अशी याची पेस्ट बनवून घ्यायची. थोडीशी अशी जाडसरच पहिल्यांदा बनवायची, कारण की आधी जर दूध टाकलं ना तर ते सगळं बाहेर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पहिल्यांदा स्लो ह्याच्यावरती ना थोडं थोडं टाकत जायचं. थोडं जसं जसं लागेल तसं. जसं तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ करा, घन आवडत असेल तर घन करा. आणि अशाच पद्धतीने मस्त असं झटपट पटापट असं आपला चिकूचा शेक झालेला आहे, चिकू मिल्कशेक झालेला आहे. तर नक्की रेसिपी ट्राय करा. आणि आता गरमीमध्ये ह्याच्यात जर तुम्ही बर्फ ॲड केलात तरी चालेल. आता माझ्याकडे काय मी असं ठेवला नव्हता बर्फ बनवायला, कारण की मंथनला सर्दी वगैरे होईल. मग त्याच्यामुळे कसं नॉर्मल टेम्परेचरवरचं जे दूध होतं ते वापरलं आणि थंड जे फ्रीजमध्ये होतं तर ते दूध यूज केलं. तर असे मस्त असं झालेलं आहे. 4-5 माणसांसाठी आरामशीर 4-5 ग्लास ह्याच्यामध्ये होऊन जातील. तर आता इथे मी ग्लास घेते आणि मस्त असं बघू शकता याचं
थिकनेस पण तो बघा, जास्त पण पातळ नाही, जास्त हे. तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये तुम्ही ना काजू बदाम तुम्हाला जे काय आवडत असतील तर ते टाका. तर मंथनला हे बिलकुल आवडत नाही, कारण की त्याला तोंडात काय आलं ना, खिरीमध्ये पण जास्त टाकायचं नाही. ते जर खाताना तोंडात आले ना तर त्याला तो कंटाळा येतो. त्याच्यामुळे त्याला मी असंच खायला देते, रात्री भिजवून सकाळी खायला देते. तर हे असं मस्त असं चिकूचा शेक झालेला आहे. आणि नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा. आता गरमीचे दिवस पण आलेले आहेत, मुंबईमध्ये खूप गरमी आहे, त्याच्यामुळे असं काही नाही काहीतरी आम्ही संध्याकाळचं बनवत असतो. तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली. मस्त असं मंथनचं पण, हा कप स्पेशली मंथनचा आहे, तर तो बाजूला करून पहिल्यांदा फ्रीजमध्ये ठेवून देते, त्याच्यावरची झाकण ठेवून. आणि हे दोन आम्हाला दोघांसाठी, मंगेशला आणि मला. मंगेश घरातूनच काम करतात, त्यामुळे ते त्यांना पण आता थोडंसं काही ना काहीतरी चहा वगैरे असं वरच्यावर लागतं, तर मी हा ज्यूस देते त्यांना. आणि फायनली असं मस्त परीचा केक आता कट करायचा आहे. परी पण आता येईल थोड्या वेळात. तर इथे मी असं नाव लिहून घेतलं, मराठीतच नाव लिहिलेलं आहे. आणि सुंदर असा केक, आपला चॉकलेट लोडेड असा केक झालेला आहे. मी जास्त क्रीमचा वापर नाही केलेला आहे, कारण की ना जास्त क्रीम पण म्हणजे मलाच आवडत नाही जास्त. आणि कसं घरच्या घरी होता, त्याच्यामुळे मी मस्त असं बनवला. संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत. तर मंथन इथे पसायदान वगैरे बोलतो. संध्याकाळी त्याला मी रोज अशी सवय केलेली आहे, संध्याकाळी 10 मिनिटं तरी देवाचं नामस्मरण करायचं, त्याच्यानंतर बाकीचं जे काय असेल त्या तऱ्हेने बर्थडे गर्ल कटिंग चालू आहे. तर आता केक आम्ही कट करतो. नाव नको कापू, तिकडे बाजूला काप ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर परी, हॅपी बर्थडे टू यू, गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या ए थांबा, ते काय एक आरती निघाली, ती वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ए जा रे, भरव तिला. हा तरी ना थाने, हा तोंडाला पाणी लावणार नाही दोघांचे पण. ए दोघांनी पण बरोबर आहे तिकडे खाली बस सारखा, असंच असते त्याचं. ते विचारत आहे तो. ए भरव ना तिला दोघांनी. ए अशा तऱ्हेने बर्थडे गर्लचा केक कट झालेला आहे. कसा झालाय ओ केक? केक कसा झाला? बाहेर म्हणजे मी घरी बनवलाय. कसा झालाय ग? फक्त चॉकलेट जास्त टाकले, विदाउट क्रीम कमी टाकलीये. क्रीम कमी टाकली, फक्त चॉकलेट. सगळ्याच कापल्या. ओ हवा हवा भाई जेवायचं आहे. बाईला म्हटलं जेवायचं आहे. अहो ते हे आले होते ना, पाहुणे आलेले, बबेची बाई. वहिनी तर स्टँड सारखीच राहिले तिथे. केक कसा वाटला ग परी? छान आहे. एवढी तारीफ नका करू, सगळे ऑर्डर देतील. ऑर्डर मी नाही घेत आता ना जास्त, म्हणून ऑर्डर नको, परवडणार नाही तुम्हाला. परवडत नाही. 400 रुपयाला कोण हे करणार? ऑर्डर बी लाईक ऑर्डर ऐकलात? केक कट करून वगैरे झाला, तर त्यानंतर आता आम्ही निघाले जेवण करण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये. तर इथे सगळी रेडी झालेली आहेत आणि आता थोड्या वेळातच आम्ही जाऊ हॉटेलला. आज परीच्या बड्डेची पार्टी आहे, त्याच्यामुळे मग दादा बोलले इकडेच थांबा. तर मी म्हटलं इथेच या, आपण इथेच केक कट करून मग इथूनच हॉटेलला जाऊ जेवायला. तर इथे मस्त असं जेवण करतो. आणि त्यानंतर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असं मस्त असं ताक घेतलं, तर कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये, तुम्ही काही बाकी विचार करू नका. तर कोथिंबीरचे ते पानं होती, तर ती मी बाजूला काढते. आणि ते आईस्क्रीमची सांगता करून, आईस्क्रीम खाऊन मस्त असं व्हिडिओची सांगता करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.